धनश्रीने पिंक साडीवरती वेअर केलेलं मी आधीच खूप अशी फॅशन आहे आणि मी तिचं जेव्हा ब्लाऊज शिवलं त्यावेळेस मी पण जेव्हा माझा तो ब्लाऊज व्हाईट पाहिला त्याने दसऱ्याच्या नंतर त्याने ऑर्डर दिली, दिवाळीत मी त्यांना आहे आणि सेम स्कर्ट आहे तर उठून दिसतो असा बघूया आता चिकनकारी आणि चिकनकारीच्या नंतर मल्टी कलरचे त्याच्यामध्ये जे म्हणजे एक आहे आणि हा एक आहे। सविस्तर मी माहिती दिले कारण ह्याच्याबद्दल खूप व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। जे ब्लाऊजचे डिझाईन दाखवते त्याला अप्रतिम तुमचा सगळ्यांचा रिप्लाय आहे डिझायनिंगसाठी आणि कटिंग आणि स्टिचिंगचे पण व्हिडिओ बरेच जण विचारतात, ते लवकरच तुम्हाला बघायला भेटतील। तर आत्ता मी दाखवते लेटेस्ट जो खूप चालतो ब्लाऊज, तो म्हणजे व्हाईट चिकनकारी आणि मला वाटतं धनश्रीने पिंक साडीवरती वेअर केलेलं मी आधीच ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे। हाऊसक्वीन धनश्री तिने मला कपडा पाठवला होता चिकनकारी ब्लाऊजचा आणि त्यावेळेस तिने असं पॅटर्न पाठवलं होतं। त्याचा गळा पंचकोनीमध्ये येतो थोडासा वेगळ्या पद्धतीने आणि फुल असं पफ स्लीव आहे आणि आय थिंक 1.25 मीटर का 1.5 मीटर तिने कपडा पाठवला होता। अप्रतिम असा ब्लाऊज व्ही गळ्यावाला आणि खूप छान बसला। त्याच्या खाली कमेंट पण होते कोण हे केलेलं आहे, कुठून मागवलं, ऑनलाईन मागवलं आहे का। मी त्याला रिप्लाय करणार होते, नंतर तसंच राहून गेलं। तिने मला कपडा पाठवला होता, एक क्रीम कलरचा वन पीस आहे, तिला आणि राजनंदिनीला दोघींना मॅचिंग असं मी शिवलं होतं। त्याच्याबद्दल मी व्हिडिओही केलेले, तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा। आणि व्हाईट चिकनकारी जो आहे ते खूप अशी फॅशन आहे आणि मी तिचं जेव्हा ब्लाऊज शिवलं त्यावेळेस मी त्यासाठी पण वेअर केलं होतं आणि तेव्हा बऱ्याच जणांनी ते ब्लाऊज बघून ऑर्डर दिली होती। तर त्यात दिवाळीला खूप जणांची ऑर्डर होती, दसऱ्याला होती, त्यानंतर आत्ताही ते कंटिन्यू चाललं आहे। तर ह्याच्यामध्ये मार्केटमध्ये कमी रेंजमध्ये पण आहेत ब्लाउजेस असं मला ऐकण्यात आलं। मी काय कुठं चेक केलं नाही, 500 ते बल्कमध्ये बनवत असतील किंवा क्वालिटी वेगळी असू शकते, पण माझ्याकडे हा फिक्स रेट आहे। मी आधी ब्लाऊज दाखवते, त्यानंतर एंडिंगला मी तुम्हाला ह्याचे रेट सांगते। 2 ब्लाउजेस दाखवणार आहे, खूप चाललेत आणि हे खास संक्रांतीसाठी ॲक्च्युली सगळे ब्लॅक बनवून घेतात। ब्लॅक चिकनकारी पण बनवलेत मी, पण त्याचा व्हिडिओ नाही अजून येणार आहे, मी अपलोड नाही केला। पण व्हाईट चिकनकारी आणि पफ स्लीवला ह्याला खूप अशी मागणी आहे, तो तुम्हाला ब्लाऊज दाखवते आणि ह्याचं किंमत मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगणार आहे तुम्हाला। तर हे तुम्ही पाहू शकता, याचा चिकनकारी हा कपडा आहे, तुम्हाला पूर्ण लक्षात येत असेल तर, दिसत असेल तर अप्रतिम असा हा चांगल्या क्वालिटीचा कपडा आहे। आधी मी जेव्हा मागवला होता त्याच्यात क्वालिटीचा बऱ्याचदा मला डिफरन्स आला, पण आता थोडंसं डिझाईन वेगवेगळं येऊ शकतं कारण हे जास्तीत जास्त मी 10 मीटर मागवते किंवा 12 मीटर मागवते आणि ह्याला 1.25 मीटरच्या आसपास कपडा लागतो। अगर मी 10 मीटर मागवलं तरीही त्याच्यामध्ये जास्तीत जास्त 8 एक ब्लाऊज होतात आणि ती कपडा संपतो, मग परत मागवते। असं हा काय 100 मीटर असा मागवला नाही प्लेनमध्ये ते, पण असं सेम मिळतं जुळतंच मी डिझाईन मागवण्याचा प्रयत्न करते। पफ फुल ठेवलेलं आहे आणि फक्त स्लीवला अस्तर नाही, बाकी सगळं मेन बॉडीला अस्तर आहे। हा राऊंड गळा सांगितला होता आणि पण असा पसरट असा राऊंड नाही, थोडासा स्क्वेअर मध्ये राऊंड येतो तो, कारण हा फिटिंगला खूप छान बसतो। तुम्ही मी घातलेलं पण पाहिलं असेल, मला वाटतं मी दसऱ्याच्या ह्याच्यात की दिवाळीच्या वेळेस ते दाखवलेलं आहे। गावी गेल्यावर सोलापूरच्या ब्लॉकमध्ये तुम्ही दोन्ही वेळेस मला वाटतं पाहिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये खूप जणांनी विचारलं होतं तुम्ही ते ऑनलाईन घेतलंय का, तर नाही, मी स्वतः ते स्टिच केलेलं आहे। आणि ह्याचा मी गळा दाखवते, बॅक कॅमेराने दाखवते, आधी तुम्ही पाहून घ्या। अशा पद्धतीने प्रिन्स कट आहे आणि ही ऑर्डर आहे ठाण्यावरून। त्याने ऑर्डर दिली होती मला, गणपतीच्या वेळेस विचारलं होतं, नंतर ह्याचं नव्हतं, दुसरी ऑर्डर होती। पण जेव्हा माझा तो ब्लाऊज व्हाईट पाहिला त्याने दसऱ्याच्या नंतर त्याने ऑर्डर दिली, दिवाळीत मी त्यांना मापासाठी मी सांगितलं होतं, त्यांना दिवाळीला ते हवंच होतं, पण त्यावेळेस काहीतरी अडचणीमुळे त्यांचा माप माझ्यापर्यंत पोहोचलाच नाही। नंतर त्यांनी माप दिलं आणि आत्ता मी त्यांना सांगितलं रेडी आहेत, रेडी होऊन सुद्धा ह्या ब्लाऊजला 1 महिना झालाय, पण आज उद्या टाकत
उद्या फायनली मी पाठवणार आहे। तर आज मी म्हणजे शूटिंग करून घेऊया, कारण ह्यांचं शिवल्यानंतर त्यानंतर बऱ्याच जणांचे व्हाईट ब्लाऊजचे मी बरेच पार्सल पाठवले, पण मेन मला असं सेपरेट असा व्हिडिओ याचा करायचा तर मी केलेला आहे। आणि इंस्टाग्रामवरती छोटासा शॉर्ट व्हिडिओ असतो 1 मिनिटाचं ते, तर त्याच्यात मला खूपदा विचारलेलं की काय रेट आहे, तर त्यातही मी सांगितलेलं त्यांना आणि त्यानुसार माझे त्याला बुकिंग खूप छान आहे, रिप्लाय खूप छान आहे। हा पण ब्लाऊज खूप चालला। त्याच्यानंतर वेल्वेटचे जे ग्रीन कलर, पिंक कलर, रेड कलर, मरून कलर जे काही आहेत, जे हाऊस क्वीन धनश्रीसाठी मी आणि वर्षा चौधरीसाठी जे नऊवारी स्टिच केले होते त्याच्यावरचे जे ब्लाऊज आहेत त्याचीही मागणी आहे। ऑल ओव्हर कलर त्याच्यात जास्त चालतात, हिरवा थोडासा जास्त चालतो। त्यानंतर ह्याच्यानंतर अजून एक ब्लाऊज आहे जो खूप म्हणजे खूप खूप अजून सुद्धा त्या ब्लाऊजला मागणे। रिझन काय आहे तुम्हालाही माहिती आहे, कारण एकतर क्वालिटी चांगली असू शकते आणि दिसतं छान, मल्टी कलर येतो। तर आधी आपण हा ब्लाऊज बघून घेऊया बॅक कॅमेऱ्याने कसा दिसतोय ते आवर्जून पहा तुम्ही, लक्ष देऊन, म्हणजे तुम्हाला प्रॉपर अशी ती डिझाईन दिसेल। पाहू शकता ह्याचा गळा बघा, आणि हा गळा व्यवस्थित बसला तरच फिटिंग चांगलं बसतं आणि प्रिन्स कट दिसेल। आणि जवळून दाखवते, ही अशी ह्याची डिझाईन आहे आणि ह्याची पोत कळते तुम्हाला कशी आहे ते ह्या कॅमेरातून सुद्धा। तर अशा प्रकारे याच्यात ही डिझाईन आहे आणि पॅडेड हवा असेल तर पॅडेड पण बनवून देतो। हा पॅडेड नाही आहे आणि हा जो सेप आहे ना ह्याच्यावरती तुमचं फिटिंग खूप छान बसतंय। आणि मेन आहे तो हा पफ स्लीव जो सगळ्यांना आवडतो आणि खूप छान दिसतो। ह्याला मी फुग्गाबाई बोलते। आम्ही लहान होतो तेव्हा असे फ्रॉक बनवायचे आणि ह्याची ही पट्टी थोडीशी ही ब्रॉड येते, त्यामुळे गेटअप खूप सुंदर येतो आणि हे पफ व्यवस्थित बसलं तरच ह्या ब्लाऊजचा डिझाईन खूप छान दिसते। तर तुम्हाला मी त्याचं बॅक डिझाईन कशी आहे ते दाखवते। हा असा डीप व्ही आहे, व्ही म्हणजे हा असा सरळ व्ही नाही आहे, हा असा येतो, त्यामुळे खूप छान दिसतंय। याचं तुम्ही पाहू शकता हा गळ्याला कसं आहे आणि आतून तुम्हाला अस्तरी दिसते, आतून शिलाई दिसते, कुठल्याही प्रकारची शिलाई असं बाहेर दिसत नाही। आणि फिनिशिंग पहा, आणि अशी ही डिझाईन आहे स्लीवमुळे, आणि हा ओव्हरऑल असं मागून खूप छान दिसतो। ॲक्च्युली व्ही गळा खूप छान दिसतो आणि गळ्याला फिटिंग पण छान बसते, कारण हा गळा उतरत नाही, हा असा खेचून बसवल्यासारखा असतो। तर ह्याच्यामध्ये बरेच कलर आहेत, ब्लॅक आहे, मरून आहे, रेड आहे, त्याची ऑर्डर आहे, पण जास्त करून हे व्हाईट ब्लाऊजला आहे चिकनकारीच्या। तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि व्हॉट्सअपवरती तुम्हाला रिप्लाय मिळेल। आणि तुम्हाला कधी हवं आहे कुठूनही तुम्ही ऑर्डर करा, तुम्हाला घरपोच हे ब्लाऊज भेटेल। ह्याची किंमत मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगते बोलले, मी विसरू शकत नाही, मी सांगणार आहे। हा एक आहे आणि ह्याच्यानंतर दुसरा जो चालला आहे तोही दाखवते। आणि खास आत्ता संक्रांतीसाठी ह्या ब्लाऊजला खूप मागणी, खूप असे मी पार्सल पाठवले त्याचे। दुसरा ब्लाऊज आहे ऑफकोर्स कलमकारी, थोडंसं प्रिंट वेगळं आहे पण अजून सुद्धा ह्याला मागणी आहे। तर ह्याच्यातून स्कर्ट आणि टॉप पण बनवून दिले धनश्रीला, तिला हवं होतं, तिने मला मेसेज केला होता तेव्हा। अजून तो पूर्ण व्हिडिओ तिने टाकलेला नाहीये, टाकेल ती लवकरच, कारण खूप छान दिसतो। हा स्लीवलेस आहे आणि सेम स्कर्ट आहे, तर उठून दिसतो असा। बघूया त्याचा व्हिडिओ कधी येतोय। तर हा पहा डीप राऊंड गळा आहे आणि प्रिन्स कट आहे, विदाउट पॅडेड आहे, आणि हे समोरचं कट दिसतं आणि छोटेसे हात आहेत। खूप सुंदर असा हा गेटअप दिसतो। कलमकारी तोच प्रिंट आहे आणि मागे असे बटन आहे, गळा सुद्धा तसंच आहे। ह्या ब्लाऊजला का मागणी आहे मी तुम्हाला सांगते। एक तर हा कुठल्याही साडीवर चालतो, प्लेन साडीवर अप्रतिम दिसते। ह्याच्यावरती तुम्ही ब्लॅक साडी घाला, ऑफ व्हाईट घाला, इवन ह्याच्यामध्ये जो क्रीम दिसतो तो एकदम असा आहे, ब्लॅक आहे, मरून आहे, रेड आहे, नेव्ही ब्लू आहे, कुठलाही ऑरेंज बिरेंज सगळ्यावरती तो। काठापदराच्या साडीवर चालतो, सिल्क साडीवर चालतो, कुठल्याही साडीवरती हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो। ह्याच्यात हात छोटे कोपऱ्यापर्यंतचे, इवन 3/4 स्लीवलेस पण अप्रतिम दिसतं। त्यांना छोटे हातवाले आणि छान असं हा ब्लाऊज हवा होता। हाही दीपाचाच आहे, दीपाने ऑलरेडी माझ्याकडून रेड अनारकली घेतलं होतं आणि ती ठाण्याला राहते। आणि तुम्ही बोलतील कधीचे तू ऑर्डर दिली त्यानं तुम्ही आत्ता दाखवता, कारण हे ब्लाऊज माझ्याकडे रेडी होऊन खूप दिवस झाला, पण व्हिडिओ करायला जे ब्लाउजेस असतात माझ्या हातात तेच मी करते। ह्याचे तर रेग्युलर असतातच, आठवड्यातून 3-4 तरी हे ब्लाउजेस असतात मला ऑर्डरमध्ये। आणि आत्ता चिकनकारीची तितकीच ऑर्डर आहे, त्यानंतर वेलवेट, म्हणजे पहिला हा आहे
दुसरे इकतमध्ये पण भरपूर व्हरायटी आहे, त्याच्यामध्ये बरेच ऑरल कुठल्याही पॅटर्नमध्ये बरेच जण सांगतात, पण कलमकारीमध्ये हाच पॅटर्न जास्त सांगतात. एक ब्लॅकिश आहे, त्यालाही तितकंच मागणी आहे. त्यानंतर आहे मिक्स इकतचे ब्लाउजेस, त्याच्यानंतर आहे हा ऑफर जो व्हाईट चिकनकारी, आणि चिकनकारीच्या नंतर मल्टी कलरचे त्याच्यामध्ये जे म्हणजे मून रेड बिरेड त्याचे आहेत, आणि त्याच्यानंतर वेलवेट. अशा प्रकारे मला ब्लाऊजची ऑर्डर आहे. पण ब्लाऊजला रिप्लाय खूप छान आहे. तुम्हाला ब्लाउजेस खूप आवडतात, तुम्ही बोलता जितके तुम्ही डिझाईन बनवता तेवढे दाखवा. बुद्धा प्रिंटचा पण ब्लाऊज मी स्टिच केलेला, जो संक्रांतीसाठी हे केला. ज्या दिवशी मी व्हिडिओ टाकला, म्हणजे आजच टाकला मी तो व्हिडिओ, तर रिप्लाय खूप छान आले. बऱ्याच जणांनी बुकिंग केलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट पण आहेत का, हत्ती प्रिंट पण येतो त्याच्यामध्ये, तेही आहेत. मी सगळ्यांना फोटो पाठवलेत. तुम्हाला हवे असतील तर लवकरात लवकर तुम्ही मला सांगू शकता. आणि नेहमीच असणार आहे हे, आत्ताच असं नाही, पण थोडंसं डिझाईन चेंज होऊ शकतं. कलमकारी चिकनकारी जो आहे व्हाईट किंवा ब्लॅकमध्ये किंवा वेल्वेट, हे तुम्हाला नेहमी भेटते. पण इकतमध्ये तो मटेरियल संपला, सेम मिळणं थोडंसं कठीण जातं, मिळतं जोडतं जातं. तर चालेल. काय झालं गडं, मी बोलते संक्रांती तुमची दाबून चालले मॅडम. का गं बोलते, नुसते ब्लाउजेस बनवता, ड्रेस पण बनवते, नवाऱ्या पण बनवते, पण सध्या ब्लाऊजचा लॉट जास्त आहे, ब्लाऊजला जास्त मागणी. त्यानंतर सेकंड नऊवारी, आणि ॲज युजल नेहमी असतं ते आपल्या अंब्रेला. काय गं सांग की तू, काय काय सांग, कानात सांगतेस, त्यांना ऐकू जाऊ दे. माझ्या कानात सांगितल्यावर त्यांना काय ऐकू जाणार आहे. अंब्रेला वन पीस मॅडम. दुसरं काय, तुला काय आवडतं सगळ्यात? मला सगळं आवडतं मॅडम, जे काही तुम्ही शिवतात सगळं आवडतं. तुला आवडतं तसं दुसऱ्यांना आवडतं. ज्यांना फिटिंग बसतं त्यांची मागणी भरपूर आहे. कधी कधी फिटिंग नाही बसलं तर त्यांना बिलकुल हे होत नाही. तर असं होऊ शकतं. मी काय असं एकदम परफेक्ट आहे, माझ्याकडून चुकणारच नाही असं सांगतच नाही. आणि हा ड्रेस तुम्ही पाहत असतील तर नेटचा आहे, याच्यावरचा व्हिडिओ लवकरच येईल. खूप छान सुंदर असा वेगळ्या पद्धतीचा थोडासा बनवण्याचा प्रयत्न केला. ओव्हरऑल इथून तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल गळा बिळा फिनिशिंग कसं आहे आणि छान दिसतंय. तर चला बॅक कॅमेराने आपण ह्याचा व्हिडिओ म्हणजे कसा दिसतोय काय ते पाहूया. हा असा दिसतोय. आता तुम्ही कलर बघू शकता, आणि जसा तो कलर आहे तसाच. आणि ह्याचं तुम्हाला सूट दिसेल ह्या पद्धतीने, कॉटन आहे, आणि पूर्ण बॉडीला ह्याचं अस्तर आहे, फक्त स्लीवला नाही आहे. गळा असा आहे आणि मस्त आहे, प्रिन्स कट आहे. साईज ही 38ची साईज आहे. तर हे असं मस्त तुम्हाला ब्लाऊज दिसेल. शॉर्ट हातसुद्धा खूप छान दिसतात. मी जास्त करून कलमकारी शॉर्ट हाताचाच वापरले, लॉंग हाताचा ग्लास नव्हता मी माझ्यासाठी, आणि तोच वापरण्यात आला आहे माझा. तर ह्याचा बॅक गळा दाखवते. गळा जो नेहमीच आहे तोच आहे, तोच सगळ्यांना आवडतो. तर गळा पाहूया आपण ह्याचा. हा तुम्ही पाहू शकता, जो त्रिकोणमध्ये गळा येतो, आणि वरती बटन आहे, त्याला लूप आहे, आणि बॅक हुक आहे. सॉरी, खूप सुंदर असा हा फिटिंगला बसतो. तर पाहिल्यानंतर कोणालाही आवडेल. आणि ह्याच्यामध्ये टॉप, वन पीस, प्लाझो सगळ्या प्रकारचे म्हणजे ड्रेसेस अवेलेबल आहेत. तुम्हाला हवं असेल ते तुम्ही बुकिंग करू शकता. मला दोन्ही ब्लाउजेस दाखवले, एक चिकनकारी आणि एक चिकनकारी व्हाईट जो आहे मी हातात घेते आणि असंच मी अंगावर टाकून देते. म्हणजे हा आहे आणि हा एक आहे. सविस्तर मी माहिती दिली, कारण ह्याच्याबद्दल खूप प्रश्न येतात आणि ह्याबद्दल तर खूप प्रश्न येतात. आणि हा खरंच खूप छान दिसतो. तुम्हाला थंबनेलवरती जमलं तर मी फोटो लावणार आहे माझा आणि धनश्रीचा, तर तुम्हाला कळेलच की कसे ह्या ब्लाऊजचे लुक दिसतात आणि किती छान दिसते. तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खास संक्रांतीसाठी हे स्पेशल बनवलेले ब्लाउजेस जे आत्ता तुम्ही पाहत आहेत, तर नेहमीच चालणारे ब्लाउजेस आहेत, पण आत्ता सण संक्रांतीचा आहे तर त्याच्यासाठी खूप मागणी आहे. तर तुम्हाला हवे असतील, आता संक्रांत झाल्यानंतर 1 महिनाभर आपला हळदी कुंकू चालणार आहे, तर तेवढ्या महिन्यामध्ये तुम्ही कुठल्याही साडीवरती मिसमॅच असे हे दोन्ही ब्लाउजेस करू शकता. तर लवकर ऑर्डर करा. तर तुम्हाला किंमत सांगायची होती, घरपोच विथ शिपिंग 750 आणि हाही 750. हा ॲक्च्युली थोडासा महाग होता, पण नंतर डिस्काउंट आणि हे करून ह्याचा फायनली रेट 750 आणि त्याचाही फायनली रेट 750. कुठंही पूर्ण भारतामध्ये विथ शिपिंग हे 750ला भेटेल. तर तुम्हाला रेट सांगितलेत, हवं असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा. चालेल, चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डिझाईन असेच काही नवीन असतील तर सुचवा नक्की.